आज आपण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। हडपसर मध्ये वेशी समोरचा जो रस्ता आहे तो हडपसर वाहतूक विभागाने बंद केला, याच्यावर नक्की काय म्हणणं आहे तुमचं? नमस्कार, मी महेश ससाणे, ससन नगरमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत असतो। या ठिकाणी आपण पाहतो की पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वाहतूक कोंडीचं माहेरघर म्हणून हडपसर ओळखलं जातं। वाहतूक कोंडी ही हडपसरमध्ये कायमचीच असते। कुठलाही नियोजनाचा अभाव, या ठिकाणी खूप नियोजनाचा अभाव असतो। पुणे महानगरपालिकेला हडपसर भागामधून दरवर्षी जवळपास 900 कोटीचा टॅक्स जातो आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून आम्हाला कुठल्या प्रकारच्या सुविधा महानगरपालिका उपलब्ध करून देतात याबद्दल आम्हाला शंकाच आहे। कारण वाहतूक कोंडी ही गेल्या 28 वर्षापासून वाहतूक कोंडी आहे, पूर्वीपासून वाहतूक कोंडी आहे। गेल्या 28 वर्षापासून या ठिकाणी कुठलाही डीपीचा रस्ता, नवीन रस्ता तयार केलेला नाही। वाहतुकीची समस्या तर खूप दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। ससाणे नगरमध्ये किंवा हडपसर सोलापूर रोडवरून ससाणे नगरमध्ये हंडेवाडी, मोहम्मदवाडी, सय्यदनगर, काळेपळत, चिंतामणी नगर, उंडरी, मोहम्मदवाडी या ठिकाणी जाताना नागरिकांनी कोठून जायचं? कारण या ठिकाणी आज वाहतूक विभागाने हडपसर वेस्टमध्ये जो रस्ता आहे तो दुचाकी वाहनांसाठी बंद केलेला आहे। यापूर्वी आपण पाहिलं की तिन्ही रस्ते चालू होते। मंत्री मार्केटचा रस्ता चालू होता, त्यानंतर मंडई पथला रस्ता चालू होता, त्यानंतर वेशी पथला रस्ता चालू होता। हे तिन्ही रस्ते चालू असताना सुद्धा वाहतूक कोंडी होत होती। त्याच्यानंतर हडपसर वेशीमध्ये वाहतूक कोंडी व्हायची, त्याच्यामुळे दुचाकीसाठी तो रस्ता चालू ठेवला। कमीत कमी तेवढी तरी कमीत कमी हडपसर नागरिकांना थोडासा वाहतूक कोंडीतून थोडासा दिलासा मिळाला होता। पण आता महानगरपालिकेने तोही रस्ता बंद केलेला आहे। तर मला हे म्हणायचं की वाहतूक विभागाने हा रस्ता बंद केल्यानंतर त्यांना जे अनधिकृत पथारीवाले दिसत नाहीत का? वाहतूक कोंडी करतात ते रिक्षावाले दिसत नाहीत का? हे रस्ते का बंद करतात नियोजनाअभावी? कोणाचा तरी सल्ला घ्यावा। आपले एवढे 900 कोटी टॅक्स कशासाठी आम्ही हडपसरवासी भरतो? आणि या ठिकाणी आमची अशी मागणी आहे की मंत्री मार्केटचा रस्ता त्यांनी लवकरात लवकर सुरू करावा। काळेपळच्या बाजूने जाणारा रस्ता लाडिंग सेंटरच्या, त्याचप्रमाणे डीपीचा रस्ता हडपसर मधला सुरू करावा। आमचे असे म्हणणे आहे की या ठिकाणी महानगरपालिकेने डीमार्ट पासला रस्ता, डीमार्ट शेजारून जो रस्ता जातो तो रस्ता, त्याचप्रमाणे वैदवाडीच्या इथून जातो तो रस्ता आणि हडपसरमधील रामलोहिया उद्यान तिथून जाणारा रस्ता, हे तिन्ही पर्यायी रस्ते जर सुरू केले तर वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल असं आमचं म्हणणं आहे। तर महानगरपालिकेने लवकरात लवकर हे रस्ते सुरू करावेत। अन्यथा जर 15 दिवसात यावर काहीच कार्यवाही झाली नाही तर मी स्वतः आमच्या सर्व कार्यकर्ते व आमच्या वतीने वेशी समोर आंदोलनाला बसणार आहे आणि याची महानगरपालिकेने दखल घ्यावी।